ठिकाणी कळं विकताना पाहायला मिळतं। मला वाटतं समृद्धीबद्दल विधानमंडळामध्ये देखील अनेकदा चर्चा झालेल्या तिथल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी, तिथल्या ट्रॅफिक नियोजनासाठी आणि तिथे एकूण असणाऱ्या सोयी सुविधा सरकार सातत्यानं विधिमंडळामध्ये सांगते की आम्ही सर्व सोयी सुविधा पुरवू, परंतु दुर्दैवानं ते पुरवत नाही। एका बाजूला समृद्धी महामार्गावर अडचणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र 86,000 कोटी रुपयाचं पहिलं एस्टिमेट असणारा शक्तीपीठ महामार्ग आता 1,05,000 कोटीवर गेले। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग काल महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आंदोलन केलं आणि हा महामार्ग नको या पद्धतीची भूमिका आम्ही स्वीकारली। आमचं म्हणणं आहे की 1,00,000 कोटी रुपये या राज्यातल्या गावखेड्यांना द्या, शहरांना द्या, जिथं रस्त्यांची दुरावस्था आहे, जिथं रस्ते चांगले नाहीत ते व्यवस्थित चकाचक करा। हे 1,05,000 कोटी फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी, तो त्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना भलेही शहरातली कामं द्या, परंतु शहरातले खड्डे आणि या राज्यातल्या सगळे रस्ते चांगले करा अशी आमची सरकारला विनंती असणार। राज्यसभेची निवडणूक आहे, काँग्रेसकडनं कशा पद्धतीनं या निवडणुकीसाठी बघितलं जात आहे? एकूणच कुठंतरी विधान परिषदेसाठी जी येणाऱ्या निवडणुकीसाठी आहे त्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न केले जात आहेत का, की शरद पवारांच्याच नावावर शिक्कामोर्तब? अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेश अध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेश अध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो। संजय राऊत वारंवार म्हणताना दिसत आहेत की शरद पवार यांची इच्छा होती राज्यसभेवर जाण्यासंदर्भात, काँग्रेसची काय नेमकी इच्छा आहे? मला वाटतं त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली त्याच्यावर मी कॉमेंट करणं संयुक्तिक राहणार नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसू, त्यावर काँग्रेस आपली भूमिका मांडेल। आमचा दावा कुठल्या सीटवर आहे त्याच्या संदर्भातली आमची भूमिका तिथं आम्ही मांडू। मला वाटतं ही चर्चा आम्ही पहिल्यांदा 3 पक्ष म्हणून करणं